आणि आजच्या माझ्या वाङ्मयीन सेवेला सुरुवात करतो. सज्जनो, काल आपण जो विषय पाहिला तो 1-2 मिनिटांमध्ये फक्त आठवण करून देतो आणि पुढे आपण जाणार. या आपल्या सगळ्यांनाच माहिती की नाद भागवत हा ग्रंथ आहे. त्या वेदांताचा म्हणजे शुद्ध ज्ञानमार्ग भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला जो सांगितलाय, तर तो ज्ञानमार्ग वेदांताचा आणि समजायला थोडा कठीण आहे. नाथ महाराजांनी आपल्यावर कृपा करून ते सगळं संस्कृत मधलं अगाध ज्ञान सोपं करून मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न आपल्याला केलाय. तर तो पाहत असताना कालचा विषय देहबुद्धी आणि आत्मबुद्धी इथपर्यंत आपण काल आलो की नेमकी देहबुद्धी म्हणजे काय आणि आत्मबुद्धी म्हणजे काय. दुसरा प्रश्न की हे सगळं कशासाठी शिकायचंय. आज याच्या वाचून आपल्याला काही अडलंय का? चांगला संसार चाललाय सगळ्यांचा, मस्त. श्रावणाचा शुक्रवार, शनिवार, रविवार, पूर्णाच्या पोळ्या, सगळं आनंद चाललंय. ह्याच्या वाचून काय अडलं असं? आतापर्यंत इतकं आयुष्य गेलं आपलं, देहबुद्धी वाचून काही कळली नाही, कधी विचारही केला नाही, आत्मबुद्धी पण पाहिली नाही. मग हे सगळं कशासाठी शिकायचंय? तर सज्जनो, पुनश्च महाराज जे सांगतात की अरे तुम्ही आनंदाचे धनी आहात, तुम्ही राजाची लेकरं आहात. है की? राजाच्या लेकरांनी स्वतःचं भान नसल्यामुळे भिकाऱ्यासारखं याच्या दारात त्याच्या दारात सुखाच्या शोधासाठी या वस्तूत सुख शोधा, या वस्तूत, या क्रियेत, या परिस्थितीत मला सुख मिळेल असं जे तुम्हाला वाटतं आणि त्याच्यामुळे जे तुमच्याकडे विकारपण आलेलं आहे, त्याचं कारण तुम्हाला तुमचं मूळ स्वरूप कळलेलं. आणि मग मूळ स्वरूप तुम्ही खरे मुळात आनंदीच आहात, पण तुमचं मूळ स्वरूप तुम्ही विसरलात आणि या देहाला, या शरीराला तुम्ही स्वतः समजू लागलात. आणि हा देहच म्हणजे मी आहे अशी जी बुद्धी असते, मी म्हणजे कोण? हा देह म्हणजे मी. आणि जन्मभर या देहाला सुख कसं मिळेल, या देहाला कोण दुखवतं, या देहाला कोण बोलतं, या देहाचा कोण मान करतं, या देहाचा कोण अपमान करतं, आणि त्याच्यावर माझं सुख दुःख आणि त्या समोरच्या व्यक्ती प्रति राग, द्वेष, प्रेम, अनुराग अशी भावना आपली होत राहते. त्याला आपण देहबुद्धी असं म्हणतो. आणि काल नाथ महाराज आपल्याला असं सांगत होते की इंद्रियाच्या द्वारे अनुभवाला येणारं जे दृश्य वस्तूचं सारखं आपण चिंतन करतो, त्याच्यामुळे आपण आपली देहबुद्धी ही कायम टवटवीत राहते. सारखं चिंतन आपलं प्रपंचाचं चाललं, मीन माझं, मीन माझं. त्याच्यामुळे ही देहबुद्धी जी आहे, मी देहच आहे आणि त्यानुसार वागणं, याला देहबुद्धी असं म्हणतात. पण भगवंताचं चिंतन केल्यानंतर आपली आत्मबुद्धी विकास पावते आणि आपली आत्मबुद्धी विकास पावल्यामुळे अंतःकरणामध्ये ती आत्मबुद्धी जेव्हा स्थिर होते, तिला आपण की मी देह नाही, मी आत्मा आहे, मी आनंद स्वरूप भगवंत आहे, हे भगवंताच्या चिंतनाने आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर होतं. प्रपंचाचं चिंतन केलं की प्रापंच, देह देह देह, आणि भगवंताचं चिंतन केल्याने तुमची आत्मबुद्धी अंतःकरणामध्ये टवटवीत होते, प्रज्वलित होते, त्याचं स्मरण राहतं. त्याला आत्मबुद्धी असं म्हणतात. आणि देहबुद्धीचं दुसरं गुणधर्म आपल्याला आता पुढचा पाहायचा आहे की देहबुद्धीमुळे आपल्याला जे नेमकं अशाश्वत आहे, जे टिकणार नाहीये, जे आपल्याला दुःखच देणार आहे, असं जे आहे ना, ते आपल्याला शाश्वत खरं सुख देणारं, खरं समाधान देणार आहे असं वाटत राहतं. देहबुद्धीचा दुसरा गुणधर्म काय आहे? उदाहरण तुम्हाला सांगतो लक्षात येण्यासाठी की देहबुद्धीचा गुणधर्म अशाश्वत जे आहे तेच शाश्वत वाटायला लागतं. हा तिचा गुणधर्म. नेमकं 9वी 10वीला मुलं आले
8वी पर्यंत चांगले वागतात, आईच्या ऐकणं असतात, वडिलांच्या ऐकणत असतात, बोलत नाहीत, सांगितलेलं ऐकतात, आज्ञाधारक असतात, अभ्यास करतात. 9वी 10वीच्या दरम्यान शारीरिक मानसिक बदलामुळे त्यांची वृत्ती बदलते आणि नेमकं जे त्यांच्या अभ्यासाच्या, त्यांच्या प्रगतीच्या, शारीरिक मानसिक शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने योग्य नसतं तेच त्यांना आवडायला लागतं आणि ते खरं वाटायचं. आई बोललेली जमत नाही, वडील बोललेली जमत नाही, मित्रांबरोबर ज्यासाठी इतक्या वेळ खेळू नको, इतक्या वेळ गप्पा मारू नको, तुझा अभ्यासच पटत नाही त्याला, तेच खरं वाटतं. मित्र खरे वाटतात, त्यांच्याजवळ राहणं, त्यांच्या सहवासात जास्त राहणं, अभ्यास न करणं, आईबाबांचं न ऐकणं, हे जसं आहे की त्याच्यामध्ये तर ते खरं वाटतं. आणि आईबाबांना वाटतं अरे आता नेमकं तुझं 10वीचं 12वीचं काय असेल ते महत्वाचं वर्ष आहे, तू अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कर, अभ्यासाकडे लक्ष दे, याच्यात तुझी याच्यातली प्रगती आहे. हे जसं होतं ना त्या मुलाचं त्या काळामध्ये, तसं सज्जन हो आपलं सगळ्यांचं आयुष्यभर होत आहे की जे अशाश्वत आहे त्याच्यामध्ये इतका इतका माणूस गुंततो, आपण सगळेच. आणि भगवान गोपाल कृष्णाला आता ते सगळं सांगायचं. उद्धवाचं निमित्त करून खरं उद्धव ज्ञानीच होता, आपल्यासाठी सगळं भगवंत आपल्याला सांगतात. भगवद्गीता जरी त्या दिसणाऱ्या पांडवापैकी एका अर्जुनाला होती, पण पहिलाच अध्याय तुम्ही भगवद्गीतेचा काढून वाचायला सुरुवात करा. विषाद योग आहे, म्हणजे फ्रस्ट्रेट झालेला आहे, संभ्रमित झालेला आहे, कर्तव्यापासून पदच्युत होतं अशी परिस्थिती आहे त्याची. त्याचं कारण पुन्हा काय, मी माझं, माझे काका, माझे आजोबा, माझा भाऊ, माझं हे, माझं ते, मी कसं मारू त्यांना. त्या कुरुक्षेत्रावर असलेला अर्जुन आणि आपलं कुरुक्षेत्र हा जो प्रपंच आहे, या प्रपंचाच्या कुरुक्षेत्रावर आपण अर्जुनच आहोत. पहिला अध्याय वाचत असताना आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल सज्जन की अर्जुनाचे प्रश्न, अर्जुनाच्या शंका, अर्जुनाचा वाटणारी भीती, अर्जुन जो संभ्रमित झाला तसंच आपण कायम संभ्रमित आयुष्यभर असतो. त्याचं सूत्र पुन्हा इथेच येतं भागवतामध्ये. ते म्हणाले, नाथ महाराज सांगतात की अरे तुम्हाला जे अशाश्वत आहे तेच शाश्वत वाटत की नाही, त्याच्यापासून बघा ना, प्रपंचाची सुरुवातच नाही, शिक्षण घेऊ नये असं नाही. म्हणून ना आपल्या सिलेबस मध्ये अगदी बालपणापासून भगवद्गीता, रामायण, महाभारत, उपनिषद यांचा थोडा थोडा अभ्यास प्रत्येक वर्षी पाहिजे, की मीचं स्वरूप सुद्धा कळलं पाहिजे. आणि त्याही पेक्षा मुलांच्या समोर शैक्षणिक पद्धती किंवा आपल्यामुळे काय होतं की पैसा खूप मिळवायचा, खूप मोठा आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या प्रतिष्ठा खूप मिळवली पाहिजे, पैसा खूप मिळवला पाहिजे, एवढाच संस्कार आजच्या शिक्षणात होतो. सगळ्या भौतिक गोष्टी, असा संस्कार कधी होत नाही खरं मी कोण, मी कुठून आलो, मला कुठे जायचंय, काय सांगतं खरं धर्म आपला, खरं तत्वज्ञान. जगामध्ये जी सगळी तत्वज्ञान आहे त्यात सगळ्यात टिकून राहिलेलं सनातन नित्य नूतन आहे आपलं आपलं जे वैदिक धर्माचं, जे आपण सनातन वैदिक धर्म म्हणतो, आपल्या भारतीय तत्वज्ञान असं ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये हेच सांगितलं की मुळात तू अखंड आनंद उपभोगायचा. आणि असं वाटतं की शिक्षण झाल्यावर मी सुखी होईल, शिक्षण झाल्यावर मला नोकरी मिळेल, मग नोकरी मिळाल्यावर मी सुखी होईल, मग माझा विवाह झाल्यावर मी सुखी होईल, मग जेव्हा माझं घर होईल तेव्हा मी सुखी होईल, माझी मुलं बाळ होतील तेव्हा सुखी होईल, माझी मुलं बाळ चांगली शिकल्यावर मी सुखी होईल. बरं, एक एक वस्तू मी मिळवत जातो, त्या वस्तूमध्ये सुख शोधायला जातो. हजारो वस्तू आपण प्रपंचामध्ये आपल्याला आठवतो तेव्हापासून गोळा केली, नाही का? त्या वस्तूत काही सुख आहे का? एक वस्तू आणण्यामध्ये दुसरी वस्तू आणण्याचं बीज आहे. वॉशिंग मशीन झाले की फ्रीज झाला की टीव्ही झाली की गाडी सुद्धा बदलायची, 3 वर्षाला ही, 3 वर्षाला नाही, तिच्यापेक्षा ती चांगली, ती घेतल्यावर मला सुख मिळेल. म्हणजे जे सगळं, बरं कोणतंही पाहत मी आणेपर्यंतच वाटतं बस. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की काय आपल्या मानवी जीवनात असतं की नाही, आता एखाद्या वेळेस आपल्या एक गोष्ट खरी, या वर्षी आता टीव्ही घ्यायचा आहे बाबा, इतकी चर्चा, 10-12, सोनी कंपनीचा घ्यायचा का, LGचा घ्यायचा का, अमका घ्यायचा का, तमका घ्यायचा का, किती इंची घ्यायचा, कुठे बसवायचा, कलर घ्यायचा का, त्याच्यात कोणतं अँड्रॉइड असल्या, किती चर्चा. परत एकदा येऊन झाला, 15 दिवसांनी पहा, 2-4 सिरियल काय असं तसं पाहिलं की संपलं, त्यातला आनंद संपला. का? ते शाश्वत नाही. मुलगा लहानाचा मोठा करायचा, खूप शिकावा करावा, त्याने विदेशात जावं, विदेशात गेल्याचा आनंद,
पुन्हा लग्न होऊन पुन्हा विदेशात गेला. मग त्याच्या पहिल्या बाळंतपणा, दुसऱ्या बाळंतपणा, तिसऱ्या बाळंतपणा लक्षात आलं की आई बाबा हे फक्त तेवढे बाळंतपणापुरते यावं, त्यांनी निघून जावं. आणि मग तो तिकडे राहिला आणि आपण इकडे आपला वृद्धापकाळाला जो मुलगा झाला तेव्हापासूनचा आनंद होता, आता तो भेटायला येत नाही म्हणून तोच मुलगा दुःखाचा झाला ना. की जो मुलगा झाल्यानंतर पेढे वाटले गावामध्ये, साखरपान वाटलं, म्हणजे मुलगा झाला, मुलगा तोच, तुम्ही तेच, परिस्थिती बदलली, त्याची शाश्वत सुखाची काही कुठे त्याच्याशी मेळ लागतोय कसं. म्हणजे नाथ महाराज सांगतात की देहबुद्धीमुळे आपल्याला जे अशाश्वत आहे ते शाश्वत असं वाटायला लागतं. मग काय करावं म्हणलं, इथेच तुम्हाला काही सोडून देत नाहीत महाराज आत्मा. मग काय करायचं, तर नाथ महाराज आपल्याला त्याच्यासाठी सांगतात. पुन्हा सिद्धांताचा, थोडा सिद्धांताचाच भाग आहे आज, 1-2-4 दिवस. हा आता येणारा अध्यायातला हा जो विषय आहे सगळ्या ओव्या कशाचा. तर मग काय करावं, तर आपलं शास्त्र किंवा आपले नाथ महाराज किंवा भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला सांगतात की अरे आत्मान आत्मविवेक करावा आणि शाश्वत आत्मस्वरूपाचे चिंतन करण्याची मनाला सवय लावावी. आता पहा काय ना, आत्मान आत्मविवेक करून आपण शाश्वत आत्मस्वरूपाचं चिंतन करण्याची सवय मनाला लावावी, असा एक सिद्धांत. आता यातनं आपल्याला काय लक्षात येतं बघा, आत्मा आणि अनात्मा म्हणजे काय आहे नेमकं, कशाला आत्मा म्हणायचं, कशाला अनात्मा म्हणायचं. आणि याच्यापासून म्हणजे थोडक्यात पुन्हा सांगतो की चिरकाल टिकणारं समाधान कशात मिळणार आहे, त्याला शाश्वत असं म्हणतात. शाश्वत समाधान किती ते एकदा मिळालं ना की जात नाही, आणि ते तुमच्या जवळच आहे. नवे नवे तुम्ही ते स्वरूपच आहात. आत्मा आणि अनात्मा याच्या व्यवस्थित विचार करणं, त्याला आत्मान आत्मविवेक असं म्हणतात. की नाही हे फायद्याचं नाही. मानवी जीवनात आपण पाहतो ना, श्रेय आणि प्रेय असं नाही का, की नेमके परीक्षा आली की झोप यायला सुरुवात होती. असं वाटतं आता एवढं नाही, थोडं झोपतो. मग एकदा झोप लागली 3-3, 4-4 तास पोरगा झोपतो आणि त्यावेळेला झोपणं त्याला प्रिय वाटतं. पण श्रेय काय, प्रेय काय, प्रेय आहे त्याला म्हणतात प्रिय. जे प्रिय वाटतं, जे आपलं नुकसान करणार असतं, नेमकं तेच प्रिय वाटत असतं जीवनात. आणि श्रेय म्हणजे जे आपलं श्रेयस्कर आहे, ज्याच्यापासून आपल्याला खरोखर फायदा होणार आहे. अरे नाही, झोप बाजूला ठेवून अभ्यासाला बैस. आता चित्रपट पाहणं बंद कर, टीव्हीवरच्या मॅचेस बंद कर, त्या आवडत असतात, त्याला प्रेय असं म्हणायचं. श्रेय काय, ते सोडून देऊन अभ्यास करणं, याला श्रेय. हे जसं श्रेय प्रिय आहे तसं आत्माना आत्मविवेक म्हणत असताना की खरं आपण कोण आहोत, आपण दुःखी का राहतो याचा विचार करणं, शाश्वत आत्मचिंतन. याचा अर्थ की मी माझ्या देहाला दुःख आहे, बोलला तर बोलू द्या काय. अगदी नित्याच्या प्रपंचामध्ये आई रागावली, बाबा रागावले, मुलगी सासरी गेली तर तो संस्कार जर बालपणापासून घरी असेल, सासूबाई रागवल्या तर आई बोलती तशी ह्या बोलल्या, ऐके. तर हा जो संस्कार आहे, हा जो विचार आहे की नाही चालत राहतं, मी देह नाहीच आहे ना, मला थोडी बोलले. पण हे सांगणं जितकं सोपं आहे तितकं आचरणात आणणं कठीण आहे. पण अवघड नाही, अशक्य नाही. अवघड आहे पण अशक्य, माफ करा, थोडस अवघड वाटतं पण अभ्यासाने हे तुम्हाला देतं. तर नाथ महाराज म्हणते आत्माना आत्मविवेक असा विचार करावा. आणि खरं काय आहे, म्हणजे खरं काय आहे याचा विचार करत असताना शांतपणे बसून जेव्हा आपण विचार करतो, खरंच माझ्या बाबतीत मी म्हणतो की माझा मुलगा, माझी मुलगी, माझा हात, माझे डोळे इतके, पण हे म्हणणारा कोण आहे, कोण करतोय विचार. आपल्याला वाटतं मनात विचार, पण त्याच्या मागे कोण आहे, साधन चतुष्टयाच्या मागे कोण आहे, मी कोणीतरी वेगळाच आहे. शांतपणे तुम्ही विचार करून बघा सज्जनो, की मी म्हणजे देह नाही, मग मी कोण आहे, तर मी त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. तो दिसत नाही. मी तुम्हाला ते जाणीवेचं म्हटलं, डॉक्टर पातळकरांचा अनुभव तुम्हाला सांगितलं की माझं नाम सुरू म्हणाले, जाणीवेचं आहे. ती जी जाणीव आहे, मीपणाची जाणीव, ते माझं स्वरूप आहे का, तेच माझं स्वरूप आहे. नाथ महाराज म्हणाले की त्याच पर. आता हे सगळं साधायचं कसं पुन्हा, तर ही देहबुद्धी कमी झाल्याशिवाय हे साधणार.
या देहबुद्धीचे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत किंवा घटक आहेत. ती म्हणजे वासना आहे. तर ही वासना कमी कशी करायची? मी देह नाही हे समजण्यासाठी महाराज म्हणाले नामाचा फार उपयोग. पुन्हा गाडी येऊन तिथेच थांबते. म्हणून महाराज काय झाले, तुम्ही फक्त नाम घ्या. त्याच्यात योग आला, याग आला, विधी आले, ध्यान आलं, सगळं आलं. नाम नाम नाम. आणि सुरुवातीला नुसतं घेत राहा घेत राहा. म्हणजे लहानपणी काहीच कळत नव्हतं. बेक बे बे पंचे दहा काय काही कळत नाही. फक्त पाठ करून घेतले आपले त्यांनी, आहे की नाही. तिसरी चौथी पण आपण नुसते पाडे, पण त्याच पाड्यांचा उपयोग त्यावेळेला लक्षात येत नाही. नुसते म्हणत असतो. व्यवहार जेव्हा सुरू होतो, जा रे भाजी घेऊन ये, 8वी 9वीला गेलं की मग लक्षात येतं की नाही आपल्याला 5 रुपये पाहिजे, 5 चोक 20, 20 रुपये किलो भाजी असणार आहे. पण हे तेव्हा, पण आधी नुसतं तसं नाम घेत राहा घेत राहा घेत राहा. त्या घेतलेल्या नामाने त्या अंतःकरणामध्ये असा हळूहळू प्रकाश पडायला लागतो. आणि मग हळूहळू एक एक आसक्तीतून, एका एका वासनेतून मनुष्य होतो. कारण हे का सांगण्याचं काय, भगवान श्रीकृष्णांना उद्धवाला सांगायचं की तुला निजधामाला मी नेऊ शकत नाही, तुझं तुलाच जायचंय हे सांगायचं. सूत्र तिथे आहे की मी तर निघालोय, तुलाही निजधामाला जायचंय उद्धवा. त्याच्यासाठीच हे मार्गदर्शन उद्धवाच्या निमित्ताने आम्हाला असायचे. देहबुद्धी आपल्याला काय करायची, आत्मबुद्धी करायची. आत्मबुद्धी म्हणजे काय की माझं मूळ स्वरूप, माझं आत्मस्वरूप, त्यालाच आत्मज्ञान, त्याला ब्रह्मज्ञान असं म्हटलं जातं. ते ओळखण्यासाठीचा हा अभ्यास आहे. आता बघा, उद्धवा तू या लागी कालपर्यंत झालं होतं आपला, इथे आला होता की आधी समूळ स्नेहो सांडावा, पाठी अभिमानही दंडावा, वासना जटा जूट मुंडावा, मग सांडावा सोडून द्यावा आश्रमू. की आपल्याला अहंकार कमी करावा लागणार, स्नेह कमी करावा लागणार, वासनेला कमी करावा लागणार. स्नेहे कैसेनी सांडे, अभिमानू कैसेनी दंडे, हे तुझं वाटेल साकडे, तरी रोकडे परी येसी. की आता मी कसं काय स्नेह सोडू, अभिमान माझा कसा जाईल? तर म्हणाले सांगतो. पुढे म्हणाले की माझं जे स्वरूप आहे, पुढे आता भगवान सांगतात, माझे स्वरूप ज्ञानघन, ध्याता जीवू स्वये सज्ञान, या स्थिती करिता ध्यान, सहजे जाण तद्रूप. तेथ समसाम्य समस्त, समत्व पावेल चित्त, तेने समभावे निश्चित, तेथीचा तेथ राहावे. आधी गृहाश्रमाते त्यागावे, मग म्या मनसी कोठे राहावे, ऐसे मानसील स्वभावे, ते विखी बरसे परियेशी. या ज्ञानाच्या भागामध्ये नाथ महाराज असं सांगतात, भगवंत स्वतः सांगतात की माझं स्वरूप किंवा भगवंताचं स्वरूप, त्याची थोडीशी आधी आता ज्या ओव्या घेतल्या त्याची थोडस ते समजावं म्हणून एक छोटा भाग सांगतो तुम्हाला. की सज्जनो, या भगवंताचं, आपल्या सद्गुरूंचं, कारण गुरु साक्षात परब्रह्म असं गुरुगीता आपल्याला सांगते. आता भगवंत कोण, तर आपण पाहिले आपला सद्गुरू. त्याच्या ठिकाणी तो मनुष्य आहे असं आपण कधी समजायचं. म्हणून गुरुगीतेतल्या त्या श्लोकातली शिती ओळी आहे, शेवटची ओळ, की गुरु साक्षात परब्रह्म आहे. तो तुम्हाला देहाने दिसतो, मनुष्य देह त्यांनी धारण केला. आणि आपण कालच पाहिलं ना की अखंड भगवंताचं चिंतन करणारा किंवा आत्मस्वरूपाचं चिंतन करत राहिलं तर त्याच्यामध्ये आत्मबुद्धी जागृत होते आणि तो मनुष्यधारी देव समजावा, असं काल नाथांनी आपल्याला सांगितलेलं ऐकलंय. ते तुमच्या लक्षात आहे. तेव्हा पुन्हा भगवंत म्हणतात की अरे, माझं स्वरूप हे सर्वव्यापी आहे आणि हे चित्तात ठेवावं. हे सगळं महाराज आपल्याला सांगतात की अरे, तू कायम अनुसंधानात राहा, कायम माझ्या स्मरणामध्ये राहा. कोणाच्या? आपल्याला जर म्हटलं तर गुरु साक्षात आपल्या सद्गुरूंचं नित्य, म्हणजे आपण काम करत आहोत, थोडं जरी शांत बसलो तरी अरे, आपल्या सद्गुरूंचे चरण कमल आठवतात ना, आठवतात. नाम सुरू आहे, सुरू आहे.
महाराजांचं एकच मी काल काल सांगितलं, पुन्हा पुन्हा ते सांगतो, कारण आपल्याला तर रोजचा अभ्यास करायचा नाही का. ते आम्ही शाळेत होतो, खेड्यात आमची शाळा होती जिल्हा परिषदेची, 4थी पर्यंत. ते शेवटचा पिरियड फक्त आज सकाळपासून संध्याकाळ शेवटच्या पिरियड सगळा परतचा पुन्हा म्हणून घ्यायचे, आणि घरी गेल्यावर पुन्हा म्हणा, उद्या सकाळी म्हणा, मग या म्हणायचं आमची गुरुजी. तसं महाराजांचं एक वाक्य की प्रत्येक कर्म करत असताना सारखं मनाला विचार करायचा, नाम सुरू आहे, नाम सुरू आहे. आणि नाम सुरू म्हणजे कोणी दिलं नाम? सद्गुरूने दिलं, म्हणजे बरोबर त्याची आठवण. आणि सद्गुरूंचं काय आठवायचं कायम? चरण कमल आठवायचं. मानस पूजेमध्ये अखंड चरण कमलाचा अभ्यास करावा. म्हणून आपल्याकडे असलेली भगवंताची, महाराजांची तस्वीर स्वच्छ सुबक ठळक स्वच्छ मस्त असावी. डोळे लावले की ते दिसावं, डोळे लावले की ते दिसावं. हा अभ्यास आहे. ते काय म्हणताय की भगवंताचं स्वरूप सर्व व्यापी आहे, त्यातच चित्त ठेवावं. नाथ महाराज पुन्हा आपल्याला काही म्हणजे जे काही सिद्धांत आहे ना, छोटे छोटे वाक्य करून तुम्हाला पुढे सांगायचं की आपल्याला काय करायचं, काय लक्षात ठेवायचं. तुम्ही इतका वेळ 1 तास इथे येता, तर जाताना तुमच्या पदरामध्ये काहीतरी पडावं, आणि घरी जाऊन दिवसभर त्याचं उद्या इथे येईपर्यंत चिंतन करावं, अशी माझी आज्ञा नाही, बरं रिक्वेस्ट आहे की आपण इतका वेळ खरंच घातलाय ना प्रपंचामध्ये, तर आता मात्र आपल्याला नक्की उतरून जायचं. त्याच्यासाठी ते सिद्धांत मी अगदी छोट्या छोट्या भाषेत मला जितकं सोपं करता येईल तितकं मी करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. काही चूक असेल तर मला सांगा, पुढे म्हणा. आणि आता हे एकदा अनुसंधान आपण लक्षात ठेवायचं की आपल्याला ते आठवायचंय, आणि त्याच्यासाठीचं साधन नाम आहे. एक ना अशी एक चाल आपल्याला आवडीची लावून घ्या. सकाळी उठलं की सुरू करायचे अंगण चढायच्या वेळेस. कोणीच नसतं, तुम्ही तुमचा झाडू, बस श्रीराम जय राम. रात्री झोपताना पुन्हा तो एक प्रयत्न, अखंड त्याला चित्तात कसं ठेवणार, त्याचं साधन काय तर नाम आहे. आणि वैखरीने जेव्हा साधन करतो ना, एक 5 मिनिटं तुम्ही जप करून पहा, तुम्ही शांत बसा, काहीच करू नका, नामही घेऊ नका. तोच नाद तुम्हाला कंठात, कधी हृदयात, कधी नाभीजवळ, तुमच्या प्रगतीप्रमाणे निश्चित येतो, निश्चित. अनेक सामान्य गृहस्थाश्रमी स्त्री पुरुषांचा अनेकांचा हा अनुभव आहे की वैखरीने विशिष्ट वेळ जर नाम घेतलं तर त्याची स्पंदनं तुम्हाला इतकी जाणवतात. तुम्ही शांत बसा, एक 5 मिनिटं मात्र वैखरीने मनापासून नाम घ्या, करून पहा महाराजांच्याकडून, आणि 5 मिनिटांनंतर शांत बसा. त्याची सगळी व्हायब्रेशन, ते सगळे कंपन, आणि ते नाम आपल्याला शान ऐकायला. बरं, मग पहिल्यांदा चित्तात त्या भगवंताला ठेवावं, म्हणजे त्याचं अनुसंधान, त्याचं स्मरण ठेवावं. तो सर्वव्यापी परमात्मा आहे, तो सगळीकडे आहे, तो माझ्याच मध्ये आहे, नवे मी त्याचा अंश आहे. हे अनुसंधान, ही आठवण ठेवत असताना पुढे म्हणाले निश्चयाने आणि सावधपणे आत्मस्वरूपाचं निरंतर चिंतन करत. मी पुन्हा ते सांगतो, श्रीराम जय राम जय जय राम हे म्हणत असताना कायम बॅक ऑफ द माइंड आपल्याला हे लक्षात ठेवायचं. श्रीराम जय राम जय जय राम म्हणजे कोण? महाराज म्हणाले ना, नाम माझा प्राण. नाम म्हणजेच महाराज, म्हणजेच परमात्मा. अगदी हे हृदयावर कोण, परमात्मा इज इक्वल टू सद्गुरू इज इक्वल टू नाम. नाम घेतो म्हणजे ते आहे, ते कुठे? इथे माझ्या अंतःकरणात, माझ्या हृदय कमलात. मानस पूजेनंतर मी त्याला ठेवले, ते इथेच आहे, ते आहे, ते आहे, ते आहे, ते आहे. मी नाही, मी नाही, मी नाही, आपोआपच होईल. मी नाही म्हणायची गरजच नाही. ते म्हणाले की निश्चयाने आणि सावधपणे. सावधपणे म्हणजे काय? अखंड असावे सावध. म्हणजे काय? पुन्हा तेच की मी चाललोय रस्त्याने, मी क्या चाललोय भाजीला, लक्षात ठेवा, अरे नाही चाललंय का, नाम चाललंय, आहेत ना ते इथे आहेत ना, ते इथे आहेत ना, ते येत ना, ते आहेत ना, ते आहेत ना, ते आहेत ना, असं म्हणता असा जन्मभराचा जेव्हा अभ्यास होतो, मी राहत नाही. आणि ज्याचं चिंतन मानसशास्त्र सुद्धा सांगतं, 400-500 वर्षाचा काळ आहे मानसशास्त्राचा, ते सुद्धा सांगतं की जेव्हा तुम्ही अखंड एखाद्या गोष्टीचं चिंतन करता, त्या स्वरूपामध्ये तुम्ही मिसळून जाता, तुम्ही तसेच होता. वेडेपणाचं चिंतन, काही नट असे होते बघा, म्हणजे की आयुष्यभर ज्या भूमिका त्यांनी केल्या इतक्या मनापासून केल्या, आयुष्याच्या अखेरीस भ्रम झाला, भ्रम. आणि भ्रमामध्ये ते म्हणाले मी शिवाजी महाराज, आणि त्या भ्रमामध्ये ती भूमिका आयुष्यभर केली, त्या भूमिकेशी तितकं तादात्म्य ते पावले. हे जर या मानवी जीवनात, भौतिक जीवनातल्या, सांसारिक जीवनातल्या भूमिकेशी एकत्र झालं, हो, विष्णुपंत पागणीस नावाचे कलाकार होते.
त्यांनी ती भूमिका केली. तर त्या भूमिका करता करता ते त्यातच गेले, म्हणजे चित्रपट होऊन गेला. काय भूमिकेमध्ये विष्णुपंत बागनीसांनी ती भूमिका केली आणि भूमिका संपली. सात्विक माणूस भूमिका करायची म्हणून तुकारामांचं चरित्र वाचलं. चरित्र वाचल्यानंतर विचार केला की तुकाराम महाराज असं वागत होते, आपण तसं वागलं पाहिजे. तर त्या स्टेजवर जेव्हा, त्या सेटवर जेव्हा ते यायचे तेव्हा त्या भूमिकेत वावरायचे आणि ती भूमिका संपल्यावर सुद्धा त्या भूमिकेतून त्यांना सामान्य स्थितीत यायला मिळालं. पुढे चित्रपट संपला, तो इतका चालला कल्पनेचे 1 वर्ष, त्या काळात 1 वर्ष तो मराठी चित्रपट एकाच चित्रपटगृहामध्ये वर्षभर चालला. आणि त्याचे ते डायरेक्टर किंवा निर्माते वगैरे सगळे त्यांच्या घरी आले आणि काही रक्कम त्यांनी ठरवली, त्याच्यापेक्षा दुप्पट रक्कम त्यांना आणून दिली, त्यांच्या समोर ठेवली आणि म्हणाले ही रक्कम तुमच्या भूमिकेची तुम्ही घ्या. त्यांनी ती नम्रपणे नाकारली, नको. निर्माते दिग्दर्शकांना असं वाटलं की यांना अजून पैसे, त्यांनी अजून चौपट किंमत नाही म्हणाले. का घेत नाहीत तुम्ही? ज्या महापुरुषाची भूमिका घेतली त्याला धनाविषयी त्यांनी नलगे धनमुक्ती संपदा संत संग देव सदा असं जर मागितलं, मला नको. आणि त्या तुकारामांच्या चिंतनातच बागनीसांनी देह ठेवला, अशी कथा काल परवा वाचण्यात आली. सज्जनो, भूमिकेशी तादात्म्य म्हणून त्यांनी सांगितलं परमात्म चिंतनाने तुम्ही त्या भगवंताशी, तुमच्या सद्गुरूंशी, म्हणजेच तुमच्या मूळ स्वरूपाशी. आता आपलं मूळ स्वरूप आपण पाहिलेलं नाहीये, म्हणून सगुणोपासना. सगुणोपासनेचं महत्व काय? की माझा सद्गुरू, माझा भगवंत, माझा राम, माझा कृष्ण, त्याची मूर्ती माझ्या समोर पाहिजे. ध्यान कशाचं करणार, चिंतन कशाचं करणार, माझ्या सद्गुरूंचं, त्यांच्या लीलांचं, ते वागले कसे. महाराज म्हणायचे ना, अरे रामनामाने दर्शन होईल यात काही विशेष नाही. म्हणा तू राम होशील, नवे नवे तुला राम व्हायचंय. मग ते समजून उमजून कसं व्हायचं, ते जे म्हणतात नाही, निश्चयाने आणि सावधपणाने त्या आत्मस्वरूपाचं चिंतन तुम्हाला करायचंय. तेव्हा त्या चिंतनाच्या मार्गावर जात असताना आपण काय करायचं, आपल्याला महाराजांनी काय सांगितलं की अरे रामाचं ग्रंथराज दादभूत होता, रामायण वाचा आणि त्या रामायणातला तो सद्गुण की राम मुलगा म्हणून त्यांनी त्याची कर्तव्य कशी केली, एक पत्नीव्रत त्यांनी कसं सांभाळलं, भावाशी तो कसा वागला, प्रजेशी तो कसा वागला, आपल्या पत्नीशी कसा वागला, आई बाबांशी कसा वागला, हे सगळं त्याचं चिंतन करून त्याचं नामस्मरण जेव्हा आपण करू, त्या रामरूपाशी तादात्म्य पावण्याचा हाच सिद्धांत इथे आपल्याला सांगितला. पुढे म्हणाले चित्ताने म्हणजे मनाने आत्मस्वरूपाला घट्ट धरून राहावं, म्हणजे ते चिंतन करत राहा, नाही मी शरीर नाही, असा एक अभ्यास. आणि त्याच्यासाठी पूरक म्हणून सद्ग्रंथ वाचन, त्याच्याबरोबर नाम. हे पुढे म्हणाले की हा अभ्यास आहे. नाथ महाराजांच्या याच्यात वाक्य, हा अभ्यास आहे आणि हा प्रामाणिकपणे तुम्ही केला पाहिजे, अवघड नाही, तो गूढ अभ्यास. आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना मी तुला सांगतो, ही याची पूर्वपीठिका आहे. आणि मग म्हणाले माझं जे आता जी पहिली, माझे स्वरूप ज्ञान घन घन ध्यातू जीव स्वये सज्ञान, या स्थिती करिता ध्यान सहज सहजे जाण तद्रूप. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की उद्धवा, माझं जे स्वरूप आहे हे ज्ञानमय आहे, ज्ञान घन आहे, ज्ञानाने भरलेलं आहे, हे माझं मूळ स्वरूप आहे. आता हे जे ज्ञान आहे हे पोटार्थी ज्ञान नाही, याच ज्ञानाला आत्मज्ञान ब्रह्मज्ञान म्हणजे मूळ स्वरूपाचं ज्ञान. म्हणून ते म्हणाले की माझं स्वरूप जे आहे ते ज्ञानघन आहे, ज्ञानमय आहे. पुढे म्हणाले आता हे ज्ञानमय मी जरी असलो, तर पुढे म्हणाले की तद्रूप कसं व्हायचं, तर म्हणाले तेथे समसाम्य समस्त समत्व ध्याता जीवू स्वये सज्ञान, म्हणजे मी तर ज्ञानमय आहे म्हणाले, पण तू सुद्धा सज्ञान आहे. माझं ध्यान करणारा, माझी भक्ती करणारा, माझं नाम घेणारा, माझं चिंतन करणारा, माझं कीर्तन करणारा, तो सुद्धा सज्ञान जीवच आहे म्हणाले. मी ज्ञानमय आहे, तो सज्ञान आहे. आणि मग म्हणाले तेव्हा सज्ञान जीवाने, हे तुमच्या माझ्यासारख्या साधकाने, शिष्याने, या मार्गावर चालणाऱ्या लोकांनी, ते म्हणाले
की त्या सज्ञान जीवाने ज्ञानघन परमात्म्याचं अशा रीतीने ध्यान केलं तर म्हणाले करिता ध्यान सहजे जाण तद्रूप. तेच भगवान गोपालकृष्ण सांगतात की तू जर माझं चिंतन करत राहिला तर तू तद्रूप होऊन जाशील, मदरूप होऊन जाशील, भगवत रूप होऊन जाशील. पण त्याच्यासाठी तुला त्याचं ध्यान अखंड अनुसंधान ठेवणं. पुढे म्हणाले तद्रूप येथे समसाम्य समस्त समत्व पावेल चित्त तेने समभावे निष्ठित तेथीचा तेथ राहावे. आता हा एक छोटासा सिद्धांतच आहे. पुढे थोडं लक्षात घ्या. पहिल्यांदा काय म्हणाले, आता आता जो सिद्धांत भगवान गोपालकृष्णाला या पुढच्या सगळ्या ओव्यांमध्ये आपण ज्या वाचल्या त्याच्यामध्ये जो सांगायचा सिद्धांत तो असा आहे बघा, की पहिल्यांदा म्हणाले की तू जशी ती आळी चिंतन करते आणि मग त्याच्यामध्ये फुलाचं फुलपाखरू पाहत आळी अंडी मध्ये फुलपाखरू होऊन जाते, तशी ती तद्रूप होऊन जाते. तसं तू माझं चिंतन करत राहा, माझ्याशी तू तद्रूप होऊन जाशील. कशाने होशील? अखंड अनुसंधानाने, अखंड ध्यानाने, अखंड नामाने. यापैकी आपल्याला जो मार्ग सांगितला तो नामाचा. नाम घेत असताना हळूहळू माणूस, पहिल्यांदा तो होतच नाही, नाम सुरू विचार सुरू, नाम सुरू. पण काही दिवसानंतर, काही नामानंतर सज्जनो हळूहळू आपलं लक्ष नामाकडे येतं. पुन्हा म्हटलं ना की क्वांटिटी जप, खूप संख्येने जप, सहजतेने प्रयत्न करत त्याची आठवण पुन्हा निश्चितपणे आणि सावधपणे जर आपण केलं तद्रूप होशील. पुढे म्हणाले तद्रूप सारी समदृष्टी होत असल्याने चित्त देखील समत्व पावते. आता सिद्धांताचा एक छोटा भाग आहे हा. ते काय म्हणाले की तुम्ही जेव्हा भगवंताशी तद्रूप व्हाल, महाराजांचं एक वाक्य पहा, मनाने तुम्ही मला घट्ट धरून ठेवा म्हणजे तुमचं मन माझ्या मनाची जागा घेईल. असं एक बोधवचन महाराजांचं. कोण सांगणार आहे इतकं सोपं करून? खरंच आहे. महाराज काय म्हणतात, मनाने तुम्ही मला घट्ट धरून ठेवा म्हणजे तुमचं मन माझ्या मनाची जागा घेईल. आता महाराजांचं म्हणजे परमात्मा असतो, तर महाराजांचं मन कसं आहे? विश्वमन आहे. ते काय म्हणाले, महाराजांना एकदा विचारले, महाराजांकडे एक गोंदवलेकर महाराजांकडे कॉमर्सचा एक विद्यार्थी आला, आदरणीय बाबा बेलसरांची चिरंजीव श्रीपाद बेलसर. त्यांचं वय आता 80 वर्ष 82 वर्षांचं असेल. ते M.Com ला असताना एक विषय त्यांना उद्या पेपर होता आणि M.Com.च्या पेपर मधला एक त्यांचा कन्सेप्ट त्यांना समजलाच नाही आणि परीक्षा उद्या. वडिलांना, वडील फिलॉसॉफीचे, ते म्हणजे जा बाबा महाराजांना विचार. वाणीरूप महाराज त्यांच्या समोर होते. त्यांच्या म्हणत, बाबा आता महाराजांना काय, माझ्या M.Com.चं अकाउंटन्सी मधलं काय घेणार, मी सांगतो तुला, जा महाराजांना सांग. गेला महाराजांकडे, नमस्कार केला. महाराज पेटीवर बसलेले, वाणीरूप सुरू होत. म्हणाले, महाराज उद्या माझा असा याचा पेपर आहे आणि मला असे आमच्याकडे थेरी आहे, ती थेरी मला काही. महाराजांनी पहिल्यांदा सांगितलं, अरे तू M.Com.चा, मी गोंदवल्यातली दुसरी इयत्ता शिकलेलो नाही आणि तुझा हा विषय मला कसं काय कळेल? यांनी जे बाबांना सांगितलं होतं ते तिथे आल्यावर त्यांनी सांगितलं. तर महाराज म्हणाले, बर काय हरकत नाही, बरं बैस म्हणजे बाळ, आता मी जे काही सांगतो ते तुझ्या पुस्तकातून त्याच्यात निघतं का पाहाय म्हणे. आणि 30-40 मिनिटं त्याचा जो पण त्या अडचण आलेला प्रश्न होता तो गोंदवलेकर म्हणजे वाणीरूप महाराजांनी त्याला समजून सांगितला आणि दुसऱ्याशी ते उत्तम त्यांना समजला आणि त्यांनी पेपरमध्ये लिहून काढलं. तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी विचारलं की महाराज तुम्हाला हे कसं कळलं? तर महाराज म्हणले, अरे फार सोपं आहे. आपलं मन जेव्हा विश्व मनाशी तादात्म्य पावतं ना, तेव्हा सगळीकडचं ज्ञान, मला ज्ञान नाही मिळाले, मी फक्त करतो आणि राम मला पाहिजे ते ज्ञान बरोबर देतात माझ्या मुखातून. मी कुणीच नाहीये, तो राम मला सांगतो. ही त्यांची लीनता तर आहेच, पण सूत्र सुद्धा त्यांनी ते सांगितलं आणि आपल्याला समजावं म्हणून म्हणाले की तुम्ही मनाने मला घट्ट धरा. आता त्यांना मनाने घट्ट कसं धरणार तुम्ही सांगावं? त्यांना मनाने धरायचं म्हणजे त्यांना आवडणार, त्यांचा प्राणच काय? नाम. म्हणून ते म्हणाले निश्चितपणे, सावधपणे
माझ्याशी तादात्म्य होण्याचा प्रयत्न कर. आणि मग पुढे काय म्हणाले, तद्रुपतेमध्ये सारी समदृष्टीच होत असल्याने चित्त देखील समत्व पावते. त्यांचं चित्त कसं आहे, त्यांच्या मनाला आपण धरलं की ते समत्व, त्यांच्याकडे ते सर्व व्यापी आहे, ते सगळीकडे भरलेले आणि त्यांची सगळ्यांकडे पाहण्याची दृष्टी समत्वाची आहे. ती दृष्टी हळूहळू येते. माणूस नामाने इतका बदलतो सज्जन, अत्यंत रागीट, अत्यंत विषयी, अत्यंत कोपिष्ट, कामिष्ट, अतिशय ऍटिट्यूड असलेली माणसं या उपासनेत येऊन आपल्या दुसऱ्या गावच्या पण बदललेली आपल्याकडे बदलली नाही असंही पुन्हा म्हणलं तर कसं होईल. पण मला सांगायचं काय, विनोदाचा वाद सोडून द्या, पण की नामाने खरोखर इनर ट्रान्सफॉर्मेशन जे होतं फारच कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन, वृत्तीमध्ये बदल नामानेच होतो. पुन्हा तुम्हाला मी म्हणतो की भगवंत स्वतः महाराजांनी सांगितलं. महाराज म्हणाले प्रत्यक्ष कृष्ण शिष्टाईला भगवंत गेले. दुर्योधन म्हणला कृष्णा पटतं सगळं तुम्ही सांगितलेलं, पण मला ते करायची बुद्धीच होत नाही. त्याच्यावर महाराज काय म्हणाले, असं का होत नाही म्हणाले, प्रत्यक्ष अवतार असलेले भगवान गोपालकृष्ण त्याला सांगतात तरी त्याला पटत नाही. त्याचं कारण त्याची वृत्ती बदलण्याचं काम भगवंतापेक्षा भगवंताचं नाम, हे नामाचं महत्व तुम्हाला महाराजांशिवाय कोणी सांगेल का? आणि त्याला सत्संगाचा तर काही दुर्योधनाला प्रसंगच नव्हता. दुसरी एक गोष्ट, काय चिंतन असतं आणि काय खरं. आपण कथा सगळ्यांनी ऐकली, मी तुम्हाला कथा सांगणारच नाही. आपल्या सगळ्यांना माहिती की 18 दिवसांचं ते युद्ध भगवंतांनी आधीच सांगितलं, 18 दिवस इतके अक्षयोनी, किती 52 का 18 अक्षयोनी, 18 अक्षयोनी युद्ध, इतके मारले गेले, केवढा संवार, किती स्त्रिया विधवा झाल्या, किती मुलं गेली, किती पुरुष गेले. आणि त्या शेवटच्या दिवसानंतर 6 महिने शरपंजरी भीष्माचार्य, आणि 6 महिन्याचा त्यांचा तो भोग होता. भगवान गोपालकृष्ण आणि अर्जुन दोघे त्यांना भेटायला भीष्माचार्य. सगळ्या त्या बाणांच्या वर एवढे मोठे उंचे पुरे तेजपुंज, आयुष्यभर संयमाने ब्रह्मचर्य व्रत पाळून सगळ्यांना परोपकाराने राहिलेले भीष्माचार्य, एवढे वृद्ध झालेले, पांढरी दाढी, जटा, मिशा, एवढा मोठा तो सेनापती, कौरवांचा एक खालचा भीष्माचार्य, म्हणजे जगात सगळ्यात मोठी पदवी भीष्माचार्याच. आणि ते त्या शरपंजरी पडलेले आहेत. आणि अर्जुन आणि गोपालकृष्ण तिथे, अर्जुनाला वाईट वाटू लागलं की माझ्यामुळे झालं का. आणि त्यावेळेला भीष्माचार्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. तर अर्जुन विचारतो की यांच्या डोळ्यात पाणी कशाचं येतं, यांना त्या सगळ्या युद्धाचं किंवा या बाणांचं त्रास होतो म्हणून पाणी आलं का. भगवान गोपालकृष्ण शांतपणे उभे असतात. त्यांचं वय 92-93 वर्षाचं, 90 वर्षाचं भगवान गोपालकृष्णाचं वय. अर्जुन तिथे उभा आहे, शरपंजे तिथे पडले. तेव्हा ते भगवान कृष्ण बोलायच्या आधीच भीष्माचार्य बोलतात की अर्जुना, माझ्या डोळ्यात जे पाणी आले ना, ते माझ्या व्याधींचं, माझ्या दुःखाचं नाही. आनंद आहे की प्रत्यक्ष केशव माझ्या भेटीला आला. दुसरं, ज्या पांडवांबरोबर प्रत्यक्ष भगवंत इतकी वर्ष होता तरीही त्यांच्या वाट्याची दुःख काही कमी झाली. काय लीला असेल भगवंत. पण त्या सगळ्या दुःखातून त्या भगवंताच्या आधारामुळे त्यांना त्या दुःखाची जाणीव झाली नाही. याच्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आले की काय आहे प्रारब्ध, काय असेल, काय असत ते कुणालाच चुकत नाही. म्हणून आपला विषय असा सुरू होता की जेव्हा तुम्ही तद्रूप, भगवान कृष्ण सांगतात की ती समदृष्टी, ते समत्व तुम्हाला
प्राप्त होईल. पहिल्यांदा अनुसंधान ठेवा, त्या अनुसंधानात राहा, तुम्ही तद्रूप व्हाल, भगवंताशी तादात्म्य पावाल आणि तुम्ही तादात्म्य पावल्यानंतर समदृष्टी होत असल्याने तुमचं चित्त देखील समत्वाने राहील. त्यांनी काय होईल? द्वेष, मत्सर, आळस कमी होण्यासाठीची मदत, अहंकार, ममत्व, आसक्ती हे सगळं कमी होण्यासाठी तुम्ही, म्हणून ते फार सुंदर सोबत की तुम्ही घट्ट माझ्या मनाने तुम्ही मला घट्ट धरून ठेवा, म्हणजे तुमचं मन माझ्या मनाची जागा होईल, म्हणजेच तुम्ही तसे व्हाल की नाही, हेच महाराज आपल्याला सांगतात. पुढे म्हणाले, तो समत्व भाव निश्चयाने साध्य करून, मग एकदा समत्व आलं ना, बघा एक एक टप्पा आहे बरं हा, ते समत्व आधी तद्रूप, त्याच्यासाठी अनुसंधान, अनुसंधान तद्रूपत्व, तद्रूपात्मे समदृष्टी, समदृष्टी आली की ते म्हणाले की तो समत्व भाव निश्चयाने करून त्या समत्व भावामध्ये राहण्याचा अभ्यास करा. आता मला वकिलीची डिग्री मिळाली, माझं रजिस्ट्रेशन झालं, आता मी कोर्टामध्ये जाऊन वकील आहे आणि त्याप्रमाणे मी काम करत राहणार. तसं हा समत्व भाव माझ्यात आला, तर समत्व भाव घट्ट धरून त्याच्यामध्ये राहा. पुढे म्हणाले, स्वस्वरूप, थोडेसे कन्सेप्ट म्हणा किंवा त्या टर्मिनॉलॉजी किंवा त्या संज्ञा थोड्याशा कठीण. स्वस्वरूप साम्य अनुभवास आल्यावर सर्वत्र समदृष्टी होते. थोडक्यात तुम्हाला अशी दृष्टी पाहते की कोणीच फरक आहे. अगदी पुन्हा सोपं अजून करून सांगतो. महाराज जे म्हणाले की डोळ्याला जे जे दिसेल ते सगळं रामरूप आहे, ते माझंच आहे, ते माझंच आहे. समदृष्टी, समत्व स्वस्वरूपाच्या ठिकाणी, म्हणजे आपल्याला एकदा ते लक्षात आलं की आपल्याला अपपरभाव राहत नाही. आणि बघा तुम्ही, त्याचं उत्तम उदाहरण सांगू का? सद्गुरू, संत. प्रत्येक शिष्याला असं वाटतं की सद्गुरूचं माझ्यावरच खूप प्रेम आहे. त्याचे कारण ते सगळ्यांशी सारखं, म्हणजे छोट्या मुलाशी. महाराज म्हणाले ना, महाराज तर इतकं सोपं करून असं सांगतात की अरे म्हणाले, भगवंताच्या चिंतनात, निष्काम सेवेत, निस्वार्थपणे जो भगवंताची, सद्गुरूंची, संतांची सेवा करतो ना, तर तो छोट्या मुलांना छोट्या मुलांसारखा, पुरुषांशी पुरुषांप्रमाणे, स्त्रियांशी, आजीशी, त्या वयाच्या स्त्रियांशी त्याप्रमाणे तो वागतो. म्हणजे प्रत्येकाशी त्याचं नातं इतकं स्वच्छ, सुंदर, पवित्र आणि इतकं लाघवी असतं की तो सगळ्यांना प्रिय होतो, असं भक्ताचं वर्णन श्री महाराज सांगतात. इथे जर तुमच्यात ते समत्व आलं तर तुम्हाला अपपरकेपणा भाव राहत नाही. आणि जेव्हा अपपर भाव राहत नाही ना, तेव्हा माणूस इतका सहजतेने वागतो. बघा, माहेरी गेलेली मुलगी त्या मामा, काकू, काकी, आई ह्या सगळ्यांशी किती मोकळेपणे राहते. थोडस इकडे आली, काही वर्ष जाऊ द्या, इकडे नंतर ती तशी होती. सुशील सद्गुणी स्त्री असेल तर ती सगळीकडे समत्वाने राहते. तसं समत्व नाथ महाराज म्हणाले तुम्हाला प्राप्त होण्यासाठी. ते म्हणाले की स्वस्वरूप साम्य अनुभवास आल्यावर आपली सुद्धा दृष्टी सर्वत्र समदृष्टी होते. एक एक मी तुम्हाला पायरी सांगतो. ही कशासाठी सांगतो की एक एक टप्प्याने तुम्ही कसं त्या निजधामाला, भगवान गोपाल कृष्णांना ते सांगायचंय, श्रीकृष्णांना उद्धवाला, की अरे तुला निजधामाला मला न्यायचंय. म्हणजे आपल्यालाच खरं निजधामाला जाण्याचा मार्ग भगवंत सांगतो. पुन्हा सांगतो, अनुसंधान तद्रूप होणं, तद्रूपाने समत्व आणि समदृष्टी आल्यानंतर सगळे अपपरभाव कमी व्हायला, सगळे षडगुण कमी होण्यासाठी, षडवैरी कमी होण्यासाठी त्याची ही पायरी. पुढे म्हणाले, मग ही समदृष्टी घेऊन जगामध्ये आपण फिरत राहायचं. ते म्हणाले तुला सोड लवकर घर. पहिल्यांदाच सांगितलं मी की उद्धवा मी निघालोय, तुला तुझं सुद्धा घर सोडायचंय. तर घर सोडताना तुझी अवस्था कोणती पाहिजे? ही आहे, तुम्हा आम्हाला सुद्धा हे सोडायचंय. सोडताना कठीण जाऊ नये. ही मुक्तीची अवस्था आपल्याला प्रपंच करत असताना भोगायची, आणि ती भोगायची असेल तर त्याच्यासाठीच्या कंडिशन्स काय आहेत ते सांगतात आपल्याला. अशी समदृष्टी झाल्यानंतर मग तू कुठेही फिरायला, कुठेही राहा, घर सोडून. कोणाला सांगतायत? उद्धवाला. आणि अशी समदृष्टी घेऊन जगामध्ये फिरत असताना उद्धवा, आता तुला राहण्याच्या ठिकाणाबद्दल काळजी करायची गरजच नाही. पुढे म्हणाले ना ते,
स्वस्वरूप साम्य समदृष्टी समभावे विचार सृष्टी निवास स्थानाची आटाटी सर्वथा पोटी न धरावी. उद्धवा आता समदृष्टी झाली ना, आता घरामध्ये राहू नको. कुठे राहायचा, कुठे खायचंय, कुठे प्यायचंय याचा विचार तू करूच नको, बिलकुल करू नको. जेथ अल्पकाळ वस्ती घडे त्या ठायाचा अभिमान चढे. वस्तीस्थान ऐसे कुडे वस्तीचे साकडे सर्वथा न जळे. उद्धवा, एका ठिकाणी जर जास्त दिवस आपण राहिलो तर त्या स्थानाचा मोह, आसक्ती, प्रेम निर्माण होतो. जास्त थांबू. भक्तांनी, साधकांनी हे सगळे नियम संन्यासाच्या बाबतीत सुद्धा सांगितले. संन्यासी 3 दिवसाचा साठी पेक्षा जास्त कुठे का राहत नाही. निघा निघा पुढे निघा. जिथे तुम्ही थांबाल त्याच्याविषयी आसक्ती निर्माण होते, त्या स्थानाविषयी. म्हणून म्हणे थोडा काळ जरी एखाद्या ठिकाणी राहिला तर त्या स्थानाचं ममत्व तुला जडेल. म्हणून साधकाने पुढे सांगितलं कसं राहा म्हणे, तू सर्वी सर्वगत होसी सर्वाधार सर्वदेशी ऐसा मी होऊन मज पावसी न हालता येसी निजधामा. 3 शब्द वापरले बघा. म्हणून साधकाने सर्व देशी, कोणत्याही देशात कोणत्याही ठिकाणी सर्वाधार, जिथे जाल तिथे सगळ्यांचा आधार बनवे. सर्व व्यापक बनावे म्हणजे तो साधक उद्धवात तुला व्हायचंय असा निज साधक भगवत रूप होऊन जातो. आणि मग तो भगवत रूप झाल्यानंतर निजधामाला जाण्यासाठी आत्मज्ञान लागतं. पुढे म्हणा, पुढचीच ओळी, मज निज न हालता, काही हालायची डोलायची गरज नाही, कुठेच जायची गरज नाही, तिथे देह कामाचाच नाहीये. मग जाशी निजधामा. मज निजधामा न्यावे होते कुशिले उद्धवे ते निजबोध स्वभावे स्वये केशवे सांगितले. ते दोघांचं चाललं होतं ना प्रेमाचं बोलणं, उद्धवाचं आणि कृष्णाचं. की उद्धव म्हणतो, कृष्णा तू इतके दिवस आपण एकत्र राहिलो, तू आता चालला मला इथेच ठेवतो. नको नको तू मला ठेवू नको, मला पण तुझ्या बरोबर. मग भगवान म्हणतात तुला माझ्या बरोबर यायचं नाही निजधामाला. तिथे शरीर येत नसतं रे म्हणजे. प्रत्येक ठिकाणच्या कंडिशन असतात. आपल्याला ओटीमध्ये जाऊ देतात का? त्या कोरोनाच्या काळामध्ये आमच्या परिचयाचे एक डॉक्टर होते, तर ते एका इतक्या वेगळ्या आयसीयू मध्ये होते म्हणे. आपण जनरलच आयसीयू पाहिलेला आणि कोणाला पाहायची योगी होती. तर ते असे त्यांचे 3 वेगवेगळे दार होते. म्हणजे त्या आतल्या, म्हणजे पहिलं दार तिथे तुम्हाला पूर्ण हे करत जाईल, तुमच्या अंगावर ते फवारे मारले जातील, पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जायचं, पुन्हा वेगळे, पुन्हा तिसरे, मग त्या डॉक्टरांना भेटलं. ती आतल्या आयसीयू मध्ये होती. आत्ताच नरेंद्र मोदींची अपॉइंटमेंट घेतली तर नरेंद्र मोदींकडे त्यांचे, म्हणजे नरेंद्र मोदींच्या कोअर कमिटीतले किंवा नरेंद्र मोदींना ज्यांना भेटायची इच्छा आहे त्यांना भेटण्याचं स्थळ वेगळं असतं. सामान्य नागरिक गेला तर त्यांचं ते निवासस्थानातलं एक खोली वेगळीच आहे, म्हणजे एक दालन वेगळं आहे. बरं, तिथेही जाताना किती सिक्युरिटीतून आपल्याला जावं लागतं. अमेरिकेत जायचं असेल तर कोणते पासपोर्ट लागतात, काय लागतात, काय काय भानगडीत. साधं विमानात बसताना 4 वेळा चेकिंग ते करून घेतात, तसं जाऊ देत नाही. इथे तर मानवी जीवनातला नव्हे या विश्वातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे, निजधामाला जायचंय. त्याच्यामध्ये पुढे येणार आहे, अरे तू मला एकदा विचारलं होतं ना, निजबोधे स्वये केशवे सांगितले. तू मला विचारलं, पुशिले होते ना, म्हणलं पुसलं होतं ना, तू मला विचारलं होतं ना, तर मी तुला सांगितलं. न करीता हे उपाय स्थिती सर्वथा न घडे माझी प्राप्ती मग तू निजधामा प्रती कैसा गती येशील. अरे म्हणले, तू जो मला विचारलं होतं असं, तर त्याच्या बाबतीमध्ये मी तुला सांगतो की या देहाने तिथे येता येत नसतं रे. शरीराने कुठे जावंच लागत नाही निजधामाला जाण्यासाठी. भगवान केशव सांगतात शरीराने कुठेच जावं लागत. मग म्हणाले निजधामामध्ये सगुणाला ठाव नाही, म्हणजे देहाला ठाव नाही. कधीतरी आपल्या लक्षात आला का हा प्रश्न? कधीतरी विचारच केला होता माझ्यासारखे. निजधामाला जायचंय,
बस इथून बसले बोईंग मध्ये की गेले. भगवंताचं पुष्पक विमान असेल, काही असेल, भगवंताच्या बरोबर जाऊ. मग त्याचा गरुड असेल, त्याच्यावर मग अंबारी असेल, त्याच्यात आपण भगवंताच्या जवळ बसून जायचं. म्हणजे असं देहानेच जायचं, शरीराने नाही. कारण म्हणाले भगवंत सांगतात, निजधामामध्ये सगुणाला ठाव नाही. त्यामुळे साधकाला भगवत रूप व्हावं लागतं आणि मग जावं लागतं. आणि ते भगवत रूप होण्यासाठीच्या पायऱ्या आपण एका सिद्धांतामध्ये, एका या सगळ्या वयांमध्ये, गरुडी वाहुनी वेगेसी न्यावे निजधामा म्हणसी, गती तेथ नाही पंखासी, गम्य गरुडासी ते नव्हे. उद्धवा, तुला असं वाटत असेल की गरुडावर बसून आपल्याला जायचंय. गरुडाच्या पंखांमध्ये ती गती नाही. आणि गरुड हा पक्षी आहे, त्याला पक्षाभिमान आहे, इकडचा नाही. शब्द त्यांचे बरं का, माझं काही म्हणजे विरोध सुद्धा नाही. गरुड गम्य गरुडासी ते नव्हे, सांडुनी उभय पक्षांसी साधक पावती मद्रुपासी, पक्षाभिमान असे गरुडासी बघा, गमन त्यासी तेणे नाही. त्या गरुडावर बसून आपण जाऊ शकत नाही, कारण त्याच्या पंखामध्ये ती शक्ती नाही. आणि दुसरं, त्याच्यामध्ये तो मी पक्षी आहे, त्याच्यामुळे तो अभिमान त्याला तिथे असल्यामुळे त्याच्या बरोबर जात आहे. पुढची ओळी तर फारच सुंदर आहे. मग म्हणले उद्धवा, किती प्रेम आहे पहा त्यांचं. मनसी न्यावे घेऊन खांदी, आपलं प्रेमच इतकं आहे. तू मला म्हणशील उद्धवा की मला तुझ्या खांद्यावर बसव, मग नाही गरुडा, कारण आपलं प्रेम इतकं प्रेम आहे. तो म्हणतो कोण? केशव, श्रीकृष्ण म्हणतात, मनसी न्यावे घेऊन खांदी, पण मज खांदाची नाही त्रिशुद्धी. भगवंत म्हणजे मला खांदाच नाहीये. गोवर्धन गटवाला तर नाहीच नाही. तुझं न सांडलिता अहम बुद्धी, गमन सिद्धी येथे नाही. पण म्हणले मी तुला खांद्यावर नेईल असं तुला वाटत असेल मित्रा सख्या, पण म्हणाले माझ्या खांद्यावर बसूनही निजधामाला जाता येत नाही. आपल्या आयडिया क्लिअर झाल्या की नाही? निजधामाला जायचंच आहे आपल्याला 100%. ते जाणार का? ते नेणार, आपण जाणारच नाही. आपली शक्ती नाहीच. पण अनन्य शरणागती, आणि अनन्य शरणागतीचं सूत्र काय असेल? आता भगवंत सांगतात, अरे न त्यागिता अहंभाव स्थिती, केल्या नाना उपाय युक्ती, तेणे निज धामा प्रती नव्हे गती सर्वथा. उद्धवा एकच सांगतो रे, अहम गेल्याशिवाय सगळ्यात मोठा मी 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 हा इतक्या वर आहे सज्जनो आपला, म्हणजे माझा, तो मला इथे शून्यावर आणायचा. मी अमका, मी तमका, मी तमका, माझ्या मला कशा बोलू देत नाही, मी असा आहे, मी किती मी माझ्यामध्ये भरलेला आहे सज्जनो. सगळ्यांनी आत्मचिंतन करावा विचार. तर तो गेल्याशिवाय की नाही. महाराजांचं एक फार पुन्हा सुंदर वाक्य आहे, फार आपल्याला शिकण्यासारखं आहे. बरं, महाराज म्हणाले मी कोणीतरी आहे असं म्हणण्यापेक्षा मी कुणाचा तरी आहे, कुणाचा तरी. आणि मी कुणाचा तरी म्हटलं ना की ते आहेत ना. अशी आई घेते की नाही लहानपणी आपल्याला खांद्यावर, त्या बाळाच्या मनात काय आनंद, काही त्याला काहीच निर्विकार असत, इतकं निवांत असतं आईच्या खांद्यावर, आईच्या जवळ, आईच्या कुशीत. महाराज म्हणले अरे तसंच राहा ना तुम्ही आयुष्यभर. ते कुठे जात, तेच तर जमत नाही ना. मी काय समजतो, मी असा, मी इतका शिकला, माझ्या डिग्र्या इतक्या, माझा पैसा इतका, माझा अभिमान, मला बोलतोस तू असं बोलतात. माणूस कसा बोलतो या जीवनामध्ये सध्या. तर ते म्हणाले बाळा, अहंभाव, अहमबुद्धी, अहंभाव सोडल्याशिवाय ना कुणालाही त्या निजधामाला जात नाही. एकच वाक्य आहे, एकच सिद्धांत आहे. पण महाराजांचं जीवनचरित्र, कोणत्याही महाराजांचं, मी महाराज म्हणत असताना सद्गुरू हे अपेक्षित आहे. बरं, की काय त्यांची शून्यता होती अहंभाव. म्हणजे एकच 2 मिनिटात गोष्ट सांगतो आणि थांबतो. की समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजाला नागपूरचे कोणीतरी एक मठाधिपती म्हणा किंवा संस्थांचे प्रमुख त्यांनी पत्र पाठवलं की आमच्याकडे माघ वद्य पंचमीला दत्त आमका उत्सव आहे, तुम्ही या. आणि त्यांनी चुकून माघ वद्य लिहिलं, तर त्यांच्याकडचा उत्सव होता माघ शुद्ध.
त्यांनीच महाराजांना पत्र पाठवलं की महाराज आमच्याकडे माघ मध्य पंचमीला उत्सव असतो, आपण या. महाराज आणि विनायकराव धानोरकर त्यांच्या घरी गेले. नागपूरला पोचायला महाराजांकडे काही गाडी बिडी नव्हती, मला वाटतं बसनेच गेले. तरी 11 वाजता त्यांच्या घरी पोहोचले. ते काय त्यांचा मठ म्हणा आश्रम म्हणा त्यात तिथे गेले. दार वाजवलं, ते ग्रस्त बाहेर आले, दार उघडलास. महाराजांना पाहायला नाही, आम्ही माघ शुद्ध पंचमीला उत्सव झाला, तुम्ही उशिरा आले. दार लावून घे. रात्री 11:30ची वेळ. महाराजांबरोबर रामाची पेटी, वळकटी, विनायकराव. काहीही बोलले नाही महाराज, शांत. म्हणाले विनायकराव इथे आपले ते देशपांडे धाबेकर देशपांडे धाबेकर म्हणे, अरे धाबेकरांचं घर शोध. विनायकरावचं नवीनच होतं. धाबेकर कुठे राहतात? धाबेकर त्यांचं देशपांडे नाव होतं, धाब्याचे म्हणून धाबेकर. आता खेरड्यात त्यांचं नाव 100 देशपांडे म्हणून धाब्याचे आमक्याचे तमके म्हणून धाबेकर. ते काही सापडलं नाही. अर्धा 1 तास घर पाहिलं, शोधलं नाही. म्हणाले अरे इथे कुठे देवाचं मारुतीचं मंदिर आहे का? नेमकं एक राम मंदिर होतं. अरे चल म्हणलं. तिथे गेलं, त्या नेमकं ते मंदिर बऱ्या म्हणजे उघडं होतं, म्हणजे त्याचा सभा मंडपाला काही पॅक नव्हतं. महाराज म्हणले अरे इथेच म्हणलं आपण रामाची पेटी ओळखटी टाकली. महाराजांनी स्वतःच्याच त्याच्या विनायकराव तिथे झोपले. सकाळी पटकन काकड आरतीला उठले. तिथे हापसा होता, हापशावर स्नान केलं महाराजांनी. काकड आरती केली. काकड आरतीची झांज ऐकून त्यांचं घर तिथेच होते देशपांडे. पाहत आले आपली काकड आरती. पाहिलं तर महाराज डोळ्याला झाला. आणि पहाटे दुसऱ्या दिवशी ते सगळं झाल्यावर धाबेकर त्यांना घरी द्यायला घेऊन निघाले. तर त्यांना उपरती झाली, ज्यांनी रात्री काढून दिलं. हात जोडून महाराज क्षमा करा, माझ्या लक्षात आलं. असं का बरं? त्यांच्याकडे माझ्याकडे या, मी चुकलो रात्री, माझ्या लक्षात नाही आलं, माझ्या घरी येता का? हो म्हणले. समत्व दृष्टी, अहमभाव म्हणजे देह बुद्धीतला सगळ्यात महत्वाचं की शून्य, मी कोणीच नाही. मी कोण आहे? रामानंद महाराजचा शिष्य. आजचं एक बौद्धवचन आहे महाराजांचं की मी तुम्हाला अनुग्रह दिला, महाराजांच्या पायी घातलं. मी महाराजांनी तुम्हाला अनुग्रह दिला, त्यांच्या पायी घेतलं. आपण त्यांचं नित्य स्मरण ठेवा. सद्गुरू प्रल्हाद महाराज अनुग्रह देताना कधी म्हणायचं नाही की मी तुमचा सद्गुरू आहे. हे महाराज देत ना, रामानंद महाराजांची प्रतिमा. यांनी मला सांगितलं तुम्हाला अनुग्रह द्या. मग लोक म्हणायचे मला तुमचा फोटो द्या. अरे रामानंद महाराजांचा एवढा पोस्टकार्ड साईजवरचा फोटो, यांचीच पूजा करा, यांच्या पायाशी मी आहेच आहे. वेगळ्या फोटोची गरज नाही. मी कोणीच नाही. निजधामाला जाण्यासाठी अहमभाव सज्जन, याचा अभ्यास करावा. आणि सगळ्यात मोठा फायदा मलाच होतो. 100 वेळा मी सांगतो, मला नक्की माहिती आहे, कधीतरी माझा होईल कधी नाही का. श्रवणाने चिंतनाने काय होतं, सगळ्यात मोठा फायदा हा आहे की आपण लोकांना सांगतो आपलं काय नाही का. सज्जन हो, ही अहमभावाची स्थिती नाथ महाराज नवे भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की अरे अहमभाव शून्य झाल्याशिवाय बाळा निजधामाला जाता येत नाही. सज्जन हो, यातली गोम लक्षात घ्या, त्यातलं सूत्र लक्षात घ्या. एवढा मोठा सगुणातला परमात्मा आहे आणि त्याचं प्रेम उद्धवावर आहे, तरी ते सांगतात यात सूत्र काय. इथे भारतीय तत्वज्ञान, इथे सनातन वैदिक धर्म शिकवतो. तुलाच उद्धार करायचा नाही का. उद्धरे आत्मनः. माझ्या खांद्यावर नेता येणार नाही, माझ्या गरुडाची आशा करू नकोस. तुझा अभ्यास तुला करायचा आहे आणि कोणत्या पद्धतीने करायचा आहे हे सांग. सज्जनो, याच्यासाठी नाथ भागवत महाराजांनी आपल्याला वाचायला सांगितलं. हे ज्ञान कुठे आपल्याला मिळणार? 10 वेळा 5 वेळा रोज निवडलं, रोज सारखं ऐकलं की मग कळतं की अरे मी या चातुर्मासात गेल्या 2-3 एवढं तर कळलं की आपण म्हणजे शरीराने एवढं लक्षात ठेवावं. कधीतरी 10 प्रपंचातल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत 10 घटना घडल्या, त्यातल्या 2 वेळा तर लक्षात येतं अरे काय विचार करायचा, आपण म्हणजे देव का, आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा, आपण तेच आहोत, आपल्याला नामानेच उद्धार मिळणार असं कधीतरी वाटलं तरी हे नाथ भागवत सांगितल्याचं आपल्या सगळ्यांना आनंद करेल. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या आणि नाथ महाराजांच्या चरणी अर्पण करूया.